बीड आष्टी तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलेलं आहे। शेतातील कांद्याचा अक्षरशः चिखल झाला। यावेळेला चिमुकल्या मुलीला सुद्धा अश्रू अनावर झाले। दौंड तालुक्यातील पाटस गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पाटस बाजारातील दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे नुकसान झालेलं आहे, तर रस्त्यावरही नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। हिंगोली जिल्ह्याला मागील 10 दिवसांपासून पावसानं झोडपून काढलं। या पावसामुळे ओढ्या नाल्यांना पाणी आलेलं आहे, तर कयाधू नदीपात्रात देखील पाण्याची पातळी वाढल्यामुळे नदी प्रवाहित झाली। उत्तर पुण्याला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला। संपूर्ण परिसराला पावसानं झोडपून काढलंय, तर तळ्यांना सुद्धा अक्षरशः रस्त्यांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दौंड तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। दौंड शहरातून जाणाऱ्या मनमाड सांगली महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली। यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली। निफाड येवला भागात पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। एका शेतकऱ्याची नुकतीच केलेली विहीर पावसामुळे खचली आहे, तर येवल्याच्या ग्रामीण भागात कांदा मका या पिकांचं मोठं नुकसान झालंय। मान्सूनपूर्व पावसाचा भुईमुग उत्पादकांवरती सुद्धा याचा फटका बसलेला आहे। भुईमुगाच्या शेंगांना आता मोड आले, तर काही भुईमुगाच्या ओल्या काडाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। यामुळे भुईमुग शेतकरी हवालदिल झाले। धाराशिव जिल्ह्यात उन्हाच्या तडाख्याऐवजी आता पावसानं हजेरी लावलेली आहे। मे महिन्यामध्ये 24 पैकी 19 दिवस पाऊस पडलाय। पर्जन्य मापकावर 121 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कोकणात सध्या मान्सूनपूर्व पावसानं धुमाकूळ घातलाय। पावसाची तीव्रता वाढत असल्यामुळे पुढील 24 तासांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे, त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्यावी अशी सूचना नागरिकांना देण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला पावसामुळे ब्रेक लागलेला आहे, त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांचं लाखोंचं नुकसान झालंय। सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाणारी होडी वाहतूक ही बंद करण्यात आली। लातूर जिल्ह्यात मागील 10 दिवसांपासून अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। तर मुसळधार पावसामुळे घरणी नदीवरील पूल सुद्धा वाहून गेले, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। मागील 5 दिवसांपासून बारामतीत मुसळधार पावसाच्या सरी बरसत, त्यामुळे परिसरातील ओढे नाले हे तुडुंब भरून वाहू लागलेले, त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यात शेतकऱ्यांचं उन्हाळी धान पीक जे आहे ते पूर्णतः नष्ट झालंय। अचानक आलेल्या पावसामुळे शेतात कापून ठेवलेलं धान भिजल्यामुळे सडून गेलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 दिवसांपासून रिमझिम पाऊस बरसतोय। ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसामुळे नागरिकांच्या आजारांमध्ये मोठी वाढ झाली आहे। पुण्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। यावेळेला जवळपास 41 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता। भर पावसात जंगलात जात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करत 41 गावांना पुन्हा प्रकाशमय केलंय। अहिल्यानगरमध्ये गुणवडी परिसरामध्ये तब्बल 30 ते 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेले, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईतून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे छोटे पूल पाण्याखाली गेलेले आहेत। ओढ्यांवरील पुलावरून पाणी जात असल्यामुळे गावकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालंय। सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सध्या सिंधुदुर्गात पावसाचा जोर काहीसा ओसरलाय, तरी सुद्धा ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। पालघर जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतीसह सुक्या मासळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आसमानी संकटाने हिरावून घेतलाय। मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात आंबा, उन्हाळी भात आणि भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कृषी विभागाच्या पथकांनी केलेल्या पाहणीत 7 तालुक्यांमध्ये 352 हेक्टर क्षेत्रावरती नुकसान झाल्याचा अंदाज आहे। पाताळगंगा, बाळगंगा आणि भोगावती या प्रमुख नद्या पावसाळ्यामध्ये उग्र रूप धारण करतात। याच पार्श्वभूमीवरती पेण तालुक्यातील 42 गावात गंभीर पूरस्थिती निर्माण होते। यासाठी 45 जणांची टीम मदतीसाठी तैनात करण्यात आली आहे।
अवकाळी पावसाने ग्रामीण भागात शेतीपूरक असलेल्या वीटभट्टी व्यावसायिकांचे आणि या वीटभट्टीवरती काम करणाऱ्या शेकडो आदिवासींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. भाजनाच्या तयारीत असलेल्या आणि तयार करून ठेवलेल्या कच्च्या विटा या अवकाळी पावसामुळे विरघळल्या. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर वळवाचाही पाऊस पडला. यामुळे ठिकठिकाणी आता धबधबे वाहू लागलेले आहेत. उन्हाळी पर्यटनासाठी आलेल्या अनेकांना त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता आलाय. ताम्हणी घाट, सुधागड आणि इतर डोंगराळ भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हे धबधबे वाहताना दिसत आहेत. जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ, फैजपूर तालुक्यामध्ये अनेक भागामध्ये पावसाने हजेरी लावली. पावसामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. निलेश चव्हाणच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. हवाई मार्गाने तो परराज्यात पळून जाऊ नये यासाठी नोटीस जारी करण्यात आली आहे. आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी फरार असताना वापरलेली तिसरी आलिशान कार जप्त करण्यात आली. बावधन पोलिसांनी कार जप्त केली आहे. मावळमधील पवना नगरमध्ये राजेंद्र हगवणे लपून बसलेल्या बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसमध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी छापा टाकला. या फार्म हाऊसवरती हगवणे हे मुक्कामी होते आणि त्या फार्म हाऊसची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. राज्यातील महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होते. त्यामुळे त्यांचं लक्ष नाही, मग त्यांच्याकडे पद का असावा असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवरती आणखीन एका कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच राजेंद्र हगवणे याचं बँकेतील लॉकर सील केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात कसपटे कुटुंबियांना धमकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपी निलेश चव्हाण तसंच शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलेला आहे. या प्रस्तावावरती वरिष्ठ पातळीवरती सुनावणी होईल. त्यानंतर वैध कारण आढळून आल्यास संबंधितांचा शस्त्र परवाना रद्द होणार आहे. अंजली दमानिया यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सोपेकर यांच्याबाबत केलेले आरोप हे नाकारता येत नाहीत. जालिंदर सोपेकर यांची पार्श्वभूमी पाहता त्यांनी आपल्या पदाचा कायम गैरवापर केल्याचा आरोप वादग्रस्त इथिकल हॅकर मनीष भंगाळ यांनी केलाय. ठाकरे बंधू एकत्र येणार का? हा व्यापार किंवा व्यवहार नाही. एकत्र येण्यासाठी लवकरच चर्चा होईल. योग्य वेळी चित्र स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत संजय राऊतांनी संकेत दिलेत. मात्र संजय राऊत असेपर्यंत या पक्षात कोणीही जाणार नाही आणि पक्षाला उभारी मिळणार नाही अशी टीका सुजय विखेंनी केली आहे. रुपाली चाकणकरांना स्वतःवरती गर्व आलेला आहे. चाकणकरांना पदावरती ठेवून अजित पवार महाराष्ट्राच्या जनतेचा रोष उडवून घेत आहेत अशी टीका रोहिणी खडसेंनी केली. साताऱ्यात शरद पवार गटाला खिंडार पडलाय. सत्यजित पाटणकर यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. खासदार उदयनराजे भोसले सत्यजित पाटणकर यांना भाजपात घेण्यासाठी आग्रही आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 3 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत. रविवारी रात्री त्यांचं नागपूर इकडे आगमन होणार आहे. सोमवारी ते नागपूर नांदेड इथल्या कार्यक्रमांना उपस्थित राहतील. तर मंगळवारी त्यांचे मुंबईमध्ये कार्यक्रम आहेत. मंगळवारी मुंबईतील कार्यक्रम आटोपल्यानंतर शहा दुपारी दिल्लीला रवाना होतील. अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित निळवंडे धरणाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलंय. कालव्यातून सोडलेलं पाणी दुष्काळग्रस्त भागातील गावामध्ये पोहोचलेलं आहे. त्यामुळे चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या नागरिकांचा पाणी पाहिल्यानंतर आनंद गगनात मावत नव्हता. नागरिकांनी जलपूजन करत आनंद साजरा केलाय. जळगावातील 16 अविकसित मार्केटमधील गाळेधारकांनी आमदार सुरेश भोळे यांची भेट घेत समस्यांचा पाडा वाचून काढलेला. यावेळेला रेडी रेकनर दराप्रमाणे भाडं आकारणी न करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली. सुविधा द्या अन्यथा
रेडी रेकनर प्रमाणे भाडं लावू नका अशी मागणी त्यांनी सुरेश भोळेंकडे केली आहे. गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील पोकेटोला मासेकसा इथल्या वाघ नदीमध्ये बुडून दोघांचा मृत्यू झालेला आहे. आंघोळीसाठी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल मार्ग हा घनदाट जंगलाचा मार्ग आहे. मात्र असं असलं तरी सुद्धा या मार्गावर वाहनांची वर्दळ आहे आणि अशातच भली मोठी घोरपड कीटक खाण्यासाठी रस्त्यावरती आली होती. मात्र अज्ञात वाहनाच्या धडकेत तिचा मृत्यू झालाय. या मार्गावरती वारंवारी घटना होत असल्यामुळे वन्यप्रेमींनी या ठिकाणी वन्यजीव उपाययोजना करण्याची मागणी केलेली आहे. श्री क्षेत्र देहू इथे अभंग गाथा वनामध्ये वृक्षदायी प्रतिष्ठानच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी स्वदेशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. कीर्तनकार श्री बंडा तात्या कराडकर यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 75 वृक्ष तर हिवरे बाजाराचे आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्ताने 65 वृक्ष लावण्यात आले. दौंड तालुक्यातील केडगावमध्ये भर पावसात चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. 5 ते 6 जणांच्या टोळक्याने एका शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये कोयत्याने हल्ला केलाय. त्यानंतर त्याच्या घरातील 2 तोळे सोनं आणि काही रोकड ही लंपास केली. चंद्रपूरच्या चांदा फोर्ट ते नागभीड रेल्वे मार्गावरील केळझर मूल मोरडा या रेल्वे मार्गांवर दरभंगा एक्सप्रेसच्या धडकेमध्ये अस्वलाचा मृत्यू झालाय. रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेची धडक बसल्यामुळे जागीच अस्वलाचा मृत्यू झालाय. कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावाला सैनिकांची परंपरा आहे. देशाच्या रक्षणासाठी शत्रूशी लढता लढता वीरगती प्राप्त झालेल्या शिवापूर गावातील भारतीय सेनेतील 10 शहीद सुपुत्रांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिवापूर इकडे रणस्तंभ उभारण्यात आलेला आहे. यावेळेला शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. या रणस्तंभाचं उद्घाटन कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पार पडलं. देशासाठी प्राणाचं बलिदान देणाऱ्या वीरपुत्रांना सलामी देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, माजी सैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. नव्याने उभारण्यात आलेल्या राजकोट इथल्या शिवरायांच्या पुतळ्यासह किल्ले सिंधुदुर्ग आणि मालवण शहर पाहण्यासाठी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 1 लाखांपेक्षा अधिक पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली आहे. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात रानटी कुत्र्याच्या हल्ल्यातून पितापुत्रांनी काळविटाचा जीव वाचवलेला आहे. काळवीट जखमी झाल्याचं लक्षात येताच त्यांनी उपचारासाठी काळविटाला पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. नागपुरात आज यूपीएससीची परीक्षा पार पडणार आहे. 34 उपकेंद्रांवरती परीक्षा घेतली जाणार असून 11,000 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यावेळेला अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त देण्यात आला आहे. धाराशिवचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी सहकुटुंब तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. दर्शनाच्या वेळेला तहसीलदार आणि मंदिर व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी त्यांचं स्वागत केलंय. गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील वर्षापासून गुन्हेगारी प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या पार्श्वभूमीवरती गोंदियात महत्त्वाच्या ठिकाणी पेट्रोलिंगमध्ये वाढ करण्यात आली. मनमाडसह देशभरातील जवळपास 1.5 लाख रेल्वे कुलींवरती आता उपासमारीची वेळ आलेली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्यामुळे कुली संकटात सापडले. साताऱ्यातील यवतेश्वर कास पठारावरील दुर्घटना टाळण्यासाठी सातारा पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले. कास मार्गावरील पठारांवरती पोलिसांनी चर खणलेली आहे. हुल्लडबाज पर्यटकांना पठारावरती जाण्यापासून आळा घालण्यासाठी सातारा पोलिसांनी ही नामी शक्कल लढवली आहे. अमरावतीतील महानुभाव आश्रमाचे प्रमुख कवीश्वर कुलाचार्य महंत श्री मोहन करंजेकर यांची अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. जूनमध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या अधिवेशनामध्ये ते पदभार स्वीकारणार आहेत. मागील 4 वर्षांपासून महाड रायगड रस्त्याचं काम अपूर्ण आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागतो. यावेळेला खासदार सुनील तटकरे यांनी कामाची पाहणी करत कामावर दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला चांगलंच धारेवरती धरलंय. कामात दिरंगाई झाल्यास प्रतिदिन दंड लावण्याचे आदेश दिले. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मागील 3 वर्षांपासून धुमाकूळ घालणाऱ्या रानटी हत्तींच्या कळपातील 2 हत्तींनी गडचिरोली शहरामध्ये प्रवेश केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. हायवेवरती रानटी हत्तींचं दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवरती खेडमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. यावेळेला तहसीलदारांनी स्वतः स्पीड बोट चालवलेली आहे.
जगबुडी नदीमध्ये महापूर आणि बचाव कार्याचं थरारक प्रात्यक्षिक देण्यात आलं। यासह स्पीड बोट, लाईफ जॅकेटद्वारे बचावाचे धडे सुद्धा दिले। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ऑनलाईन पद्धतीने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंदिर समितीमार्फत संकेतस्थळ विकसित करण्यात आलेलं आहे। जास्तीत जास्त भाविकांना पांडुरंगाचं दर्शन घेता यावं यासाठी ऑनलाईन दर्शन पास बुकिंग संख्येमध्ये आणि वेळेमध्ये वाढ करण्यात आली आहे। करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या चरणी भाविकांकडून अवघ्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तब्बल 2,06,26,000 दान करण्यात आलेलं आहे। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये लाखो भक्तांनी देवीकडे भरभरून दान अर्पण केलं आहे। मुंबई महानगर प्रदेशाला ग्रोथ हब म्हणून विकसित करून 2047 पर्यंत $1.5 मिलियन अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे विशेष वित्तीय मदतीची अपेक्षा केलेली आहे। याचबरोबर 2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी केंद्राकडे मदतीची याचना केली आहे। राज्यात अनेक ठिकाणी बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। विशेषतः ग्रामीण भागात असे डॉक्टर अधिक प्रमाणात असल्याचं उघड झालंय। त्यामुळे आता डॉक्टर अधिकृत आहे की नाही हे QR कोड स्कॅन करून समजणार आहे। यासाठी मेडिकल असोसिएशन कडून कोड दिला जाणार आहे। माजलगाव शहरात मंत्री संजय शिरसाट यांचा सत्कार करण्यात आलेला। यावेळेला संजय शिरसाटांनी तुफान फटकेबाजी केलेली आहे। चौथ्या वेळेला मंत्री झालो तेव्हा विश्वास बसत नव्हता, रात्रभर झोपलो नाही असंही शिरसाट म्हणाले।